बाबांसाठी आदिराने जे काही केलं ना, तिने दाखवून दिलं की ती समरचीच बहीण आहे. नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत स्वानंदीला आयडिया येते की बाबांना काय गिफ्ट द्यायचं आणि तशी ती कामालाही लागते. इकडे रोहन म्हणतो, आदिरा कळालं, बाबांना काय गिफ्ट द्यायचं. आदिरा म्हणते, काय आवडतं बाबांना. रोहन म्हणतो, महेश काळेंची गाणे. आदिरा म्हणते, महेश काळे. तो म्हणतो, हो का गं, काय झालं. ती नाही काहीच नाही आणि विचार करते, हा महेश काळे तर पिंट्या दादाचा फ्रेंड आहे. आणि म्हणते, ओके, तर काय देणार बाबांना गिफ्ट. तो महेश काळ्यांच्या सगळ्या गाण्यांची कॅसेट. ती अच्छा ओके. मला एक फोन करायचा, मी आलीचा. आणि ती समरला फोन करते आणि म्हणते, पिंट्या दादा, अरे तो महेश काळे तुझाच फ्रेंड आहे ना. पिंट्या हसून म्हणतो, म्हणजे तुला कळालं तर. बरं एक काम कर, बाबांच्या मनात काय काय ना ते काढून घे. नाही म्हणजे त्यांना महेश काळेच आवडतो की अजून कुणी गायक. बाबा गाणं ऐकत गुणगुणत असतात. तेवढ्यात आदिरा जाते आणि म्हणते, वाव बाबा. बाबा म्हणतात, आदिरा अगं ये ना, ये बस. तुला माहिती का आदिरा, अशीच रात्री स्वानंदी माझ्याजवळ बसायची आणि आम्ही दोघं तासन तास गाणे ऐकायचो. मग त्यावर आमची चर्चा सुरू व्हायची. आता बाबा महेश काळेचं भरभरून कौतुक करत असतात. आदिरा म्हणते, बाबा तुम्हाला महेश काळेच का आवडतो. बाबा म्हणतात, म्हणजे तुला कसं सांगू, आता ते माझ्यासाठी एक मेडिटेशनच आहे. समर रूममध्ये जातो तर स्वानंदी गाणी लिहिण्यामध्ये मग्न असते. तो तिच्याकडे बघतो आणि स्माईल करतो आणि म्हणतो, काय स्वानंदी मॅडम, झाली की नाही तयारी. ते त्याच्या हातात डायरी देत म्हणते, त्यांनी लिहिलेली सगळी गाणी लिहून ठेवली आहेत. बाबांची आवड म्हटल्यावर करावंच लागणार. समर ते बघतो आणि आश्चर्यचकित होतो आणि हसून म्हणतो, अरे बापरे, कमाले. आता स्वानंदी खळखळून हसायला लागते. तो म्हणतो, काय हो स्वानंदी मॅडम, तुमच्या बाबांना महेश काळेची गाणी एवढी आवडतात. स्वानंदी म्हणते, प्रचंड. बाबा तासन तास त्यांचीच गाणी ऐकत असतात. तुम्हाला माहिती आहे, रोज बापा माझ्यासाठी कॉफी करून आणायचे. आम्ही त्या खिडकीमध्ये तासन तास बसायचो. गरम गरम कॉफी, खिडकीतून येणारी वाऱ्याची झुळूक आणि मस्त गाणी. आणि त्यावर बाबांना कुठलं आवडतं, मला कुठलं आवडतं, यावर आम्ही तासन तास गप्पा मारायचो. आता स्वानंदी आणि तिच्या बाबांचं बॉन्डिंग बघून समरला खूप कौतुक वाटतं. तो मनात म्हणतो, ह्यांचं त्यांच्या बाबांवर किती प्रेम आहे. तो अचानक उठतो आणि म्हणतो, स्वानंदी मॅडम मी आलोचा. तो आता आनंदला फोन करतो. आनंद म्हणतो, काय रे, काही सुचलं का. समर म्हणतो, तुम्हाला जे कळलं नाही ना ते मला कळलं. बरं माझ्या डोक्यात एक कल्पना आली. मी महेशशी बोलतो आणि लगेच ठरवून टाकतो. आनंद विचारतो, महेश. तो म्हणतो, अरे स्वानंदी मॅडमच्या बाबांना महेशची गाणी खूप आवडतात, म्हणजे ते त्याचे प्रचंड फॅन आहे. आणि स्वानंदी मॅडमने तर त्यांच्या बाबांना देण्यासाठी महेशचे सगळे गाणे लिहून काढले. आनंद म्हणतो, अरे बापरे. तो तेच ना, म्हणून मी प्लॅन केला. आनंद म्हणतो, बरं मला सांग, आपण नक्की काय करायचं. आता समर त्याला सगळं सांगत असतो. आनंद म्हणतो, डन. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.